नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, अयोध्येत आज मनोहर असा सोहळा पार पडला. अतिशय भव्य दिव्य झालेला हा प्राण प्रतिष्ठेचा सोहळा, त्याचे जगभरातून अक्षरशः करोडो प्रेक्षक ठरले आणि प्रत्येकाच्या मनात, प्रत्येक राम भक्ताच्या मनात एक प्रकारचा आनंद होता. अयोध्येतील हा सोहळा खरोखरच नेत्रदीपक झाला असताना विरोधकांमध्ये त्यात काही ना काहीतरी खोट काढण्याची सवय आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये महंत गोविंद गिरी महाराज यांनी मोदींबद्दल बोलताना काही वक्तव्य केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार भडकले. शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य करू नका, असा सल्ला त्यांनी गोविंद महाराज यांना दिला. नेमकं गोविंद महाराज काय म्हणाले ते सुरुवातीला बघू. गोविंद महाराज म्हणाले की तप करणे ही भारताची परंपरा राहिली आहे. आज मला एका राजाची आठवण होत आहे ज्यात हे सर्व गुण होते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना कदाचित माहीत नाही, ते स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम येथे गेले. तेव्हा त्यांनी 3 दिवसांचा उपवास केला. 3 दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी त्यावेळेस सांगितले, मला राज्य नाही करायचं, मला संन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांचीच सेवा आहे असं सांगितलं. मंडळी, हे वक्तव्य गोविंदगिरी महाराजांनी प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर जो कार्यक्रम झाला त्यामध्ये मोदींना उद्देशून केलं. आता हे या वक्तव्यामध्ये त्यांनी कुठेही शिवाजी महाराज आणि मोदी यांची तुलना केलेली नाही. दुसरं म्हणजे शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं यात काय वक्तव्य आहे का? पण नाही मित्रांनो, शिवाजी महाराजांची तुलना शरद पवारांबरोबर झाली तर ती बरोबर असते आणि बाकी अन्य कोणाशी प्रत्यक्ष तुलना झाली नसली तरी उडून ताडून ती तुलना झाली आहे असं म्हणायचं आणि त्यावरून वादळ उठवायचं. आणि हे आता कॉमन झालेलं आहे मित्रांनो. हे आता कॉमन झालेलं आहे आणि प्रत्येक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे होत आहे. तीच परंपरा मित्रांनो सध्या रोहित पवार कायम ठेवतायत. आता त्यावरून रोहित पवार काय म्हणाले, तर रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आणि ते म्हणाले की आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात. प्रभू श्री राम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या पवित्र आणि प्रतिष्ठित व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही. आता मित्रांनो, तुम्ही सांगा, या वक्तव्यामध्ये मी गोविंदगिरी महाराजांचं वक्तव्य तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान काय, म्हणजे कोणत्या भाषेत काय आहे. पण रोहित पवार म्हणतात की अवमान झाला आणि त्यांचा आक्षेप आहे की छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होते पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजे स्वराज्य स्थापनेला महत्व दिलं. आता रोहित पवार यांचा आक्षेप आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी संन्यास घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. त्यांनी स्वराज्य वाढवण्यासाठी स्थापन करण्याला महत्व दिलं. अगदी बरोबर, स्वराज्य स्थापन करण्यालाच महत्व दिलं. पण मित्रांनो, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेते असतील, ते आपल्याला सोयीस्कर एवढंच घेतात आणि जर सोयीस्कर नसेल तर ते नाकारतात. आणि तिथे खरी म्हणजे ही बोम आहे. आणि मग माहीत नसलेल्या इतिहासाबद्दल काहीतरी बोलायचं आणि उगाच गजब मांडायचा हा यांचा प्रयत्न असतो. आता मित्रांनो, पुरावा म्हणून तुम्हाला मी एक गोष्ट सादर करतो. हा पुरावा आहे कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बकरीचा. त्यात कृष्णाजी अनंत सभासद काय म्हणतात ते बघा.
त्या उपरी राजियास भागानगरचे मोठमोठ्या सरदारांनी मेहमान्या केल्या. ऐसे एक महिनाभर भागानगरी होते. तेथील द्रव्य वस्तभाव घेऊन चांदी कडे सेना समुदाय येऊन चालले. मग श्री शैलास आले. निळगंगेचे स्नान करून श्रीचे दर्शन झाले. तीर्थविधी झाला. राजियांनी स्थळ देखून परम आनंद झाला की केवळ कैलास दुसरे असे स्थळ वाटले. तेथे हे देह श्रीस अर्पण करावे. तेथे हे देह श्रीस अर्पण करावे. शिरकमल व्हावे ऐसे योजले. तेथे देह श्रीस अर्पण करावे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहित आहे. तेथे देह श्रीस अर्पण करावे. शिरकमल व्हावे ऐसे योजले. समयी श्री भवानी अंगात आविर्भावली आणि बोलली, हे गोष्टी मोक्ष नाही. हे कर्म करू नको. पुढे कर्तव्य उदंड तुझे हाते करणे आहे. असे सांगून श्री गेली. हे वर्तमान सावध झाल्या परी राजियास कारकुनांनी सांगितले. मग क्षीरकमल व्हावे हा विचार राहिला. हा बकरकार स्पष्टपणे सांगतोय की ज्या वेळेस राजे श्रीशैलम येथे गेलेले होते तेव्हा तिकडचं वातावरण बघून राजे एकदम प्रसन्न झाले आणि त्यांनी ठरवलं की आपलं क्षीरकमल प्रभूच्या चरणी अर्पण करायचं, म्हणजे संन्यास घ्यायचा. आता हे जर रोहित पवारांना माहित नसेल तर कठीण आहे. असो, तर ते राजे म्हणतात की आपलं क्षीरकमल व्हावं प्रभूच्या चरणी, म्हणजे संन्यास घ्यावा आणि तिथून मोकळं व्हावं. आता हे बकरकार लिहित आहेत आणि जे गोविंदगिरी महाराज म्हणालेत यात काय फरक आहे? मंडळी, कुठलाही फरक नाहीये. पण रोहित पवार मात्र बाग का बथंगडा बनवतायत आणि तो कशासाठी? तर केवळ आणि केवळ राजकारणासाठी. बरं, रोहित पवार यांचा हेतू चांगला असता तर गोष्ट वेगळी. आतापर्यंत अनेक जणांनी जे रोहित पवार यांच्या पक्षाच्या जवळचे आहेत, काही पक्षाचे आहेत, शिवाजी महाराजांचा अवमान केला होता की नाही? ऐका तर मग. डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे चोर लुटारू होते असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. शरद पवारांनी तर जाहीररित्या सांगितलं शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नका. बरोबर. त्यानंतर मित्रांनो, त्यांच्या जवळचे रोहित पवार यांचा मित्र पक्ष असलेले उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांनी शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे यांना काय सांगितलं? तिकीट हवी असेल तर मातोश्रीवर या. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशाचा अवमान नव्हता का? मंडळी, त्याच उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत उदयनराजे छत्रपतींचे वंशज आहेत याचा पुरावा काय, असं वक्तव्य त्यांनी त्यावेळेस केलेलं होतं मित्रांनो. आणि अशी किती उदाहरणं देता येतील मित्रांनो, भरपूर उदाहरणं देता येतील. रोहित पवार यांच्याच पक्षातले प्रकाश गजबिये हे अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणवेशात गेले होते आणि तिथे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लवून मुजरा करत होते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान नव्हता का? इतकंच नाही मित्रांनो, तर जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराजांची उंची फक्त 4 फूट आणि अफजल खान 6 फूट 7 फूट, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान नव्हता का? मंडळी, इतकंच काय, तर त्याच उबाटांच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांची तुलना संजय राऊत यांच्या आईशी केली होती. तो अपमान नव्हता? आता हे जे सगळे अपमान होते त्यावेळेस रोहित पवार यांनी कधीही ट्विट केलं नाही किंवा त्या ट्विट मधून कधीही उल्लेख केला नाही. पण आता मात्र गोविंदगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान वाटतो. मंडळी, हे अधिक होत जाणार आहे. कारण आजचं वातावरण, आजचं एकंदरीत सगळा सोहळा हे बघितल्यावर या विरोधी पक्षांच्या एक लक्षात आलेलं आहे की आता आपण राजकारणात खिळखिळे झालेलो आहोत. आता आपल्याला थारा नाहीये, म्हणूनच असले मुद्दे उकरून काढायला त्यांनी सुरुवात केली आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.